दिवसभरातील तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्याकडे वळूयात। हरियाणामधून सुरू झालेला मतदार याद्यांचा वाद आता राष्ट्रीय पातळीवरती पेटू लागलाय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मतदार याद्यांमधील गोंधळावरती स्फोटक आरोप करत राजकीय वातावरण तापवलंय। बिहारमध्ये मतदानाच्या एक दिवस आधी काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतलेली आहे। यावेळी त्यांनी एच फाइल्स नावानं प्रेझेंटेशन देखील सादर केलं। हरियाणामध्ये एकाच व्यक्तीची नावं 20 पेक्षा जास्त ठिकाणी आढळल्याचं तर सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं। या प्रकरणाला राष्ट्रीय निवडणुकीशी जोडत राहुल यांनी इशारा दिलेला आहे की जर हीच पद्धत सुरू राहिली तर लोकशाहीचं भविष्य धोक्यात येईल। सोबतच त्यांनी निवडणूक आयोगावरती निष्क्रियतेचा आरोप करत पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे। राहुल गांधींच्या या पत्रकार परिषदेमधील 10 हायलाइट्स आता आपण पाहणार आहोत। सुरुवातीला सगळ्यांची उत्सुकता वाढवणारा विषय म्हणजे ब्राझिलियन मॉडेलचं नाव हरियाणाच्या मतदार यादीमध्ये आज काँग्रेस नेते राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केलेला आहे। त्यांनी एका तरुणीचा फोटो दाखवत म्हटलं की या मुलीचं नाव हरियाणाच्या मतदार यादीमध्ये 22 ठिकाणी नोंदवलेलं आहे। कधी सीमा, कधी सरस्वती अशा वेगवेगळ्या नावांनी हिनं मतदान केल्याचा दावा राहुल गांधी करतात। सोबतच ब्राझिलियन मॉडेलचं नाव भारतीय मतदार यादीमध्ये कसं आलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यानंतरचा याच विषयाशी निगडित असलेला दुसरा मुद्दा, हरियाणामध्ये 25 लाख मतचोरीचा काँग्रेसचा आरोप। राहुल गांधी म्हणाले की हरियाणामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रचंड गैरप्रकार झालेला आहे। 5 वर्गांमध्ये मिळून तब्बल 25 लाख मतचोरी झालेली आहे। त्यांच्या आकड्यांनुसार 5,21,000हून अधिक बोगस मतदार मिळाल्यात। तसंच 93,174 मतदारांचे चुकीचे पत्ते आणि 19 लाखांहून अधिक बल्क मतदारांची नावं मतदार यादीमध्ये असल्याचा दावा काँग्रेसने केला। आणखी एक मुद्दा हायलाइट्सपैकी तिसरा हायलाइट आहे, प्रत्येक 8 पैकी 1 मतदार बनावट आहे का? यावेळी राहुल गांधींनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। हरियाणामध्ये 2 कोटी मतदार असून त्यापैकी 25 लाख मतं खोटी असल्याचं स्पष्ट झालं। म्हणजेच प्रत्येक 8 पैकी 1 मतदार बनावट होता आणि त्यामुळेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला असा त्यांनी आरोप केलाय। आता या पुढचा हायलाइट नेमकं काय आहे ते देखील उत्सुकता वाढवणार आहे, कारण 223 वेळा एकाच महिलेचं नाव राहुल गांधी पुढे ॲड ऑन करताना दिसतात। एका बूथवर एका महिलेचं नाव तब्बल 223 वेळा नोंदवलंय। त्यांनी प्रश्न केलेला आहे, या महिलेनं किती वेळा मतदान केलं? इतकंच नव्हे तर 9 पुरुषांच्या ऐवजी महिलांची नावं आलेली आहेत असा दावा देखील ते करताना दिसतात। पाचवा हायलाइट, बिहार निवडणुकीतही घोटाळा होणार का? कारण राहुल गांधींचा हा दावा आहे, हरियाणामध्ये जे घडलं तेच बिहारी निवडणुकीमध्ये दिसेल। मतदार यादीमध्ये गंभीर धांदली झालेली असून काँग्रेसला मतदार यादी अगदी शेवटच्या क्षणी दिली गेली अशी तक्रार त्यांनी केलेली आहे। त्यानंतर 6वा हायलाइट, बिहारमधील मतदारांची नावं कापल्याचा आरोप करण्यात आला। पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी बिहारमधील काही नागरिकांनाही मंचावरती बोलावलं आणि त्यावेळी ते म्हणाले, या सर्वांच्या नावाची संपूर्ण कुटुंबासह मतदार यादीतून वजाबाकी करण्यात आलेली आहे। बिहारमध्ये लाखो लोक मताधिकारापासून वंचित ठेवले गेलेले आहेत असा काँग्रेसचा दावा आहे। त्यानंतर हायलाइट करणारा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे तो म्हणजे जेन झीला राहुल गांधींनी आवाहन केलेलं आहे। मी जेन झीला सांगू इच्छितो की तुमच्या भविष्याची चोरी कशी होतीये याकडे लक्ष द्या। मी भारतामधील जेन झी मधील तरुणांना आवाहन करतो की तुम्ही या गोष्टीला गांभीर्याने घ्या, कारण तुमचे भविष्य हिरावून घेतलं जातंय। हा मुद्दा देखील हायलाइट होता। त्यानंतरचा हायलाइट आहे मुख्य निवडणूक आयुक्तांवरती थेट साधलेला निशाणा। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती राहुल गांधींनी जबरदस्त हल्ला चढवलाय। त्यांनी म्हटलंय की घर नसलेल्या लोकांसाठी घर नंबर 0 असा पत्ता नोंदवला जातो असा दावा निवडणूक आयोगाने केलेला आहे। मात्र आम्ही क्रॉस चेक केलं आणि ते चुकीचं असल्याचं आढळून आलं। म्हणजेच काय तर निवडणूक आयुक्तांनी देशाच्या जनतेला खुलं खोटं सांगितलेलं आहे असा थेट आरोप राहुल गांधी करतात। 9वा हायलाइट, दुहेरी मतदार नावं आणि भाजपशी नातं। राहुल गांधींचा आणखी एक मोठा दावा आहे, दालचंद नावाचा व्यक्ती उत्तर प्रदेशातही मतदार करतोय आणि हरियाणातही। त्याचा मुलगाही दोन्हीकडे मतदान करतो आणि बीजेपीला मत देतो। अशा हजारो लोकांचा भाजपशी संबंध असल्याचा काँग्रेसने आरोप केलेला आहे। इतकंच नव्हे, मथुराचे सरपंच प्रल्हाद यांचं नावही हरियाणामध्ये अनेक ठिकाणी आढळल्याचं ते म्हणाले। 10वा हायलाइट, सीसीटीव्ही फुटेज डिलीटवर प्रश्नचिन्ह। राहुल गांधींच्या आरोपांचा शेवट सर्वाधिक गंभीर विधानानं झाला। त्यांनी विचारलं, सीसीटीव्ही फुटेज
हा डिलीट केला गेला. आणि का केला गेला? त्यांच्या मते हे सर्व मतदार एकाच ठिकाणी म्हणजेच 103 आणि 104 नंबरच्या घरात दाखवले गेले. राहुल गांधी पुढे म्हणतात, एका महिलेनं 223 वेळा एका बूथवर मतदान केलं आणि म्हणूनच पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं गेलं. अनेक बोगस नावांची मतदान झालं. ममता, दुर्गा, संगीता, मंजू ज्यांना कुणी ओळखतही नव्हतं त्या मतदानासाठी आल्या आणि मत टाकून गेल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. बरं, आता ज्या ब्राझिलियन मॉडेलचं नाव हरियाणाच्या मतदार यादीमध्ये असल्याचा दावा राहुल गांधींनी केलेला आहे, त्या दाव्यानंतर अनेकांकडून त्या मॉडेलबाबत उत्सुकता निर्माण झाली. अनेकांनी मग तपास करण्यास सुरुवातही केली. तपासात पुढे असं आलं की त्या महिलेचं नाव हे मॅथ्यूज फेरेरो आहे. तर मॅथ्यू फेरारो ही फोटोग्राफर आहे ज्यानं तिचा हा फोटो क्लिक केलेला आहे. हा फोटो अनेक रॉयल्टी फ्री इमेज एजन्सीवरती उपलब्ध आहे, ज्याचा वापर यूट्यूब व्हिडिओ त्यासोबतच ऑनलाईन प्रोडक्टसाठी केला जातो. हा फोटो प्रत्यक्षामध्ये ब्राझीलच्या फोटोग्राफरनं 8 वर्षांआधी काढलेला होता आणि आता तो फोटो फेक प्रोफाईल आणि वोटर आय डीसाठी वारंवार वापरला जातोय. सोबतच अशी देखील माहिती समोर आलेली आहे की याच ब्राझिलियन मॉडेलचा फोटो हा लिंक्डइन सारख्या विविध वेबसाईट्सवरती फेक प्रोफाईल्समध्ये देखील वापरला गेलेला आहे. तर एकंदरीतच आपण काय पाहिलं तर आता आपण पाहिलेल्या 10 हायलाइट्सपैकी 7व्या हायलाइटवरती येऊयात. राहुल गांधींनी जेन झीला एक आवाहन केलंय. तसंच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी देखील जेन झींचा मुद्दा उपस्थित केलेला होता. त्या दोघांच्या प्रतिक्रिया आपण या घडीला पाहणार आहोत. तर नेमक्या या प्रतिक्रिया काय त्यावर एक नजर. अहिंसा peacefully, but by expressing their desire for a democratic India, by fighting for a democratic India, and by resisting this wholesale theft and murder of the Constitution and democracy. 1 जुलै ही कट ऑफ डेट ठेवलेली आहे. 1 जुलै नंतर 18 वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाहीये. तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही रस्त्यावरती येतात आणि क्रांती करतात, ज्यांना आपण जेनझी म्हणतो. तर हे सरकार जेनझीना का घाबरतंय? या सगळ्या वक्तव्यांचा थेट संबंध हा यापूर्वी नेपाळ, बांगलादेश, फ्रान्स, इंडोनेशिया, म्यानमार आणि श्रीलंका इथल्या युवा पिढीनं केलेल्या उठावाशी संबंधित आहे. पण जगभरामध्ये आणि त्यानंतर आता राजकीय पक्षांना देखील या युवा पिढीतील मतदारांची त्यांच्या मतांची जाणीव झालेली आहे. त्यामुळे इथून पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह सर्वच निवडणुकांमध्ये जेन झी हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. पण त्या राजकारणात इतर देशांप्रमाणे आपल्या देशात ती परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी देखील याच सर्व राजकीय पक्षांना घ्यावी लागणार आहे. आणि या संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः सतीश ढगे, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात. सतीशजी, जेन झी हा शब्द सगळ्यांसाठी तसा आता नवखा राहिलेला नसला तरी देखील पुढच्या राजकीय हितसंबंधांमध्ये जेन झींची भूमिका किती महत्त्वाची असेल. यापूर्वी जेन झींनी ज्या ज्या ठिकाणी उठाव केलेला आहे त्या देशांची परिस्थिती तुम्ही मी अवघ्या महाराष्ट्रानं आणि देशभरातल्या नागरिकांनी पाहिलेली आहे. मात्र पुढच्या काळातल्या निवडणुकांच्या दृष्टीनं राहुल गांधी यांनी केलेला त्याचा उच्चार आणि तसाच उच्चार जो आहे तो उद्धव ठाकरेंनी देखील केलेला आहे. जेन झींची भीती राजकीय पक्षांना का, पुढचा हा मुद्दा का हायलाइट ठरू शकतो? नक्कीच विशालजी, आपण जसं जाणतो की जेन झी म्हणजे साधारणतः 1996 नंतर ज्यांचा जन्म झाला, म्हणजे राजकीय दृष्ट्या जर आपण पाहिलं तर आज घडीला 18 ते 27 वर्ष वयोगटातले हे जे मुलं आहेत जे राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह भूमिका त्या ठिकाणी बजावू शकतात, तो म्हणजे जेन झी. मग आताच तुम्ही जो रिपोर्ट त्या ठिकाणी सांगितला आणि राहुल गांधींनी एच फाईल्सच्या माध्यमातून जे वेगवेगळे आरोप केले आणि मागच्याही काही काळापासून ज्या प्रकारचे ते आरोप करतायत, वोट चोरीशी त्या ठिकाणी त्यांचा आरोप आहे. आणि मुख्यतः आपली चर्चा जी जेन झीशी संबंधित आहे की जेन झी जे आहे त्या जेन झीनं आता त्यांचं भविष्य
जर बेचिराग व्हायचं नसेल तर त्यांना ऍक्टिव्ह होणं आवश्यक आहे आणि सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून एक प्रकारे रिस्टोरिंग डेमोक्रेसीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका असावी. आता हे स्टेटमेंट जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर माझ्या मते इथे कुठेही नेपाळ, बांगलादेश किंवा श्रीलंका याचा त्या ठिकाणी उल्लेख त्यांनी केला नाही, पण अप्रत्यक्षरित्या आपल्याला जर चर्चा करायची असेल तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेता येईल. सर्वात पहिल्यांदा थोडंसं राजकीय दृष्ट्या याला जे आहे मी टच करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते जे बीजेपी म्हणतंय किंवा माझ्या मते जे राहुल गांधी म्हणतंय, सत्य जे आहे याच्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी राहुल गांधी अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी काय करतायत. एक गोष्ट माझ्या मते त्यांच्यासाठी राजकीय अपरिहार्यता आहे आणि योग्य टायमिंग साधण्याचा ते प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. आतापर्यंतच्या त्यांच्या नेतृत्वामधल्या ज्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या, साधारणतः 85% निवडणुका त्यांच्या नेतृत्वामधल्या ही काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी हारलेली आहे. आणि मग आज घडीला नरेंद्र मोदी सारखं करिस्मॅटिक लिडरशिप असणाऱ्या नेतृत्वाला जर हरवायचं असेल तर त्या ठिकाणी आता त्यांना काँग्रेस पार्टीचा बेस वाढवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आणि भारतासारखा देश ज्यामध्ये 15 ते 65 वर्ष वयोगटातली साधारणतः 65% जनता आहे, ज्याचं मीडियन एज 29 वर्ष त्या ठिकाणी आहे, तर यावर त्यांना फोकस करणं आवश्यकच आहे. आणि म्हणून कुठेतरी जे आहे युवकांवर त्यांचा जास्तीत जास्त त्या ठिकाणी भिस्त आहे. दुसरी गोष्ट टायमिंग, जसं मी सांगितलं टायमिंगचे दोन महत्वाचे आस्पेक्ट. एक आस्पेक्ट आंतरराष्ट्रीय आस्पेक्ट 2022 पासून आतापर्यंत जसं श्रीलंकेमध्ये झालं, बांगलादेशमध्ये झालं, नेपाळमध्ये झालं, ज्यामध्ये जेन झीची अत्यंत महत्वाची भूमिका होती आणि जे एस्टॅब्लिश्ड तिथले प्लेयर्स होते त्या एस्टॅब्लिश्ड प्लेयर्सला उद्ध्वस्त करण्यामध्ये ही जेन झी महत्वाची भूमिका बजावत होती. म्हणून भारतामध्ये सुद्धा एस्टॅब्लिश्ड अशा प्रकारच्या सत्तेला हटवायचं असेल तर या जेन झीची महत्वाची भूमिका असू शकते. अशा प्रकारे जे आहे राहुल गांधी प्रोजेक्ट करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. पण दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आता ऑलरेडी इतक्या निवडणुका राहुल गांधी त्या ठिकाणी हारलेले आहेत आणि आता भविष्यामधल्या सुद्धा विधानसभा निवडणुकांमध्ये इमिजिएटली जर आपण बिहार निवडणुकांची त्या ठिकाणी चर्चा करणार असू तर ओव्हरऑल अशा प्रकारचं पिक्चर क्रिएट होतंय की काँग्रेसला म्हणजे सिंगल डिजिट मध्ये त्या ठिकाणी सीट्स त्या ठिकाणी मिळतील की काय. मग त्याच्यासाठी अगोदरच डिफेन्स स्टान्स मध्ये जाण्यासाठी अशा प्रकारची भूमिका सुद्धा ते त्या ठिकाणी घेऊ शकतात. ही झाली एक प्रकारे काँग्रेसची बाजू. पण बीजेपीनं वेळोवेळी ज्या प्रकारे राहुल गांधी, कारण आपल्याला लक्षात घ्यायला हवं ते एलओपी आहेत, लीडर ऑफ अपोजिशन पार्टी आहेत, नेता प्रतिपक्ष वेळोवेळी जर काही प्रूफच्या आधारावर असे आरोप करत असतील तर त्याला सिरियसली घेणं आणि त्याच्याशी संबंधित एक्सप्लेनेशन देणं हे सरकारचं त्याचबरोबर चीफ इलेक्शन कमिशनरचं काम आहे. पण आतापर्यंत सरकारची भूमिका माझ्या मते संदिग्ध त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि त्यांना अर्बन नक्षलाईट बनणं किंवा जे आहे एक प्रकारे त्यांची पप्पू म्हणून इमेज क्रिएट करण्याचा प्रयत्न करणं माझ्या मते जे आहे ते सरकारनं किंवा बीजेपी पार्टीनं सुद्धा योग्य केलेलं नाही. म्हणून सत्य जे आहे याच्यामध्ये कुठेतरी आहे. आता या चर्चेमध्ये तुम्ही जसा आंतरराष्ट्रीय अँगल त्या ठिकाणी आणला, मला जर स्पष्ट, मी सुरुवातीला जसं सांगितलं, अजूनही मला वाटत नाही की राहुल गांधींनी जे आहे स्पष्टपणे कुठे नेपाळ, बांगलादेश किंवा श्रीलंकेचा रेफरन्स त्या ठिकाणी जोडला आणि त्या अनुषंगानं जेनजीची मुवमेंट ही भारतामध्ये व्हावी आणि त्याच्या माध्यमातून या एस्टॅब्लिश प्लेअरला उद्ध्वस्त करावं असं त्यांचं म्हणणं नसेल. कारण त्यांचं जर खरोखरच तसं म्हणणं असेल तर लक्षात घ्या या तीनही देशांमध्ये गुड गव्हर्नन्सच्या विरुद्धचा हा लढा त्या ठिकाणी होता, करप्शनच्या विरुद्धचा लढा होता, डायनेस्टिक पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो म्हणजे वंशवादाच्या अंतर्गत असणारं पॉलिटिक्स त्याच्या विरुद्धचा हा लढा होता आणि सर्वात महत्वाचं कुठल्या एका पार्टीच्या विरुद्ध नाही तर संपूर्ण राजकीय व्यवस्थेच्या विरुद्धचा हा लढा होता. मग खरोखरच तसा लढा झाला तर सत्ताधारी पक्ष त्याचबरोबर विरोधी पक्ष यांना उलथवून काहीतरी नवीन व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण व्हायचा प्रयत्न करेल. पण भारत हा खूप मोठा देश आहे, या ठिकाणचे डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स मजबूत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंतचा इतिहास पाहता आपल्याकडे कधीही मिलिटरी कू म्हणजे एक प्रकारे जे आहे सत्ता पालट त्या ठिकाणी झाला नाही आणि बाकीच्याही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे मला दूरपर्यंत वाटत नाही. असंतोष आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज आहेत, पण भारतामध्ये अशा प्रकारची जेन जी मुवमेंट होऊन जसं बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये झालं तसं भारतामध्ये असं मला बिलकुल वाटत नाही. धन्यवाद आपण केलेल्या सविस्तर चर्चेसाठी. मात्र पुढचं भवितव्य आणि पुढच्या निवडणुकांमध्ये जेनझींचा मुद्दा गाजणार एवढं मात्र निश्चित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.